राधे राधे सगळ्यांना. रामकृष्ण हरी. जय सीताराम. हाय सगळ्यांना. बघा, एक आजीच्या घरात असं झाड होतं. झाड होतं आहे बघा, हे असंच झाड होतं. मी ह्याला लक्ष्मी म्हणते, तुम्ही काय म्हणतात मला नाही माहिती. तर बघा, ती झाडाला रोज पाणी घालायची. रोज पाणी घालायची. जसं तुळशीला घालत पाणी तसं झाडांना पण पाणी घालायची. अजून पण झाडं होते तिच्याकडे, दुसरे पण झाडं भरपूर होते. तर मग एक दिवस गावाला गेली तर तिच्या मुलीनं पाणीच नाही घातलं. 2 दिवस नाही घातलं, 3 दिवस घातलं. चौथ्या दिवशी तुळस बी वाळायला लागली आणि हे मनी प्लॅन पण वाळायला लागलं. तर तिकडं त्या आजीला कळायला लागलं की बाई माझे झाडं वाळायला लागलेत. बघा कसं असतं या माणसाच्या मनाची श्रद्धा. म्हणजे माणसाचं कशावर भक्ती असलं ना तर माणसाला समजतं. बघा, ज्ञानी माणसाला लगेच समजतं. तसं मला पण बघा मुलांनो, माता बहिणींनो, मला पण तसंच समजतंय. मी गावाला गेले तर मी म्हणते बाई माझे झाडं वाळत असतील, माझे झाडं वाळत असतील. आणि आले कधी तर कधीतरी हरेभरे असतात आणि कधीतरी असं सुकलेलं असतात. माझा मुलगा कसा पाणी घालायचा, माझी सुनबाई पण पाणी घालायची. कधी कधी कामाच्या नादामध्ये विसरून जायची. असं असतं बघा झाडांचं काम. तसं आपलं पण काम असंच आहे बघा. आपल्याला कधी हे बघा खायला नाही भेटलं, कधी पाणी कमी झालं किंवा जेवण कमी झालं तर आपलं पण असंच आहे बघा. हे शरीर आहे ना, तर आपलं पण असंच जीवन आहे. आपल्याला पण भाकर असली, भाजी असली पोट भरतं. आणि नुसती डाळ पाणी असली तर आपलं पोट नाही भरत मुलींनो. आपल्याला कसं भाजी पाहिजे, भाकर पाहिजे. भात असू नसू चालत, त्याचं काय नाही. पण आपल्याला भाजी भाकर तर हे बघा नक्कीच लागते या. कसं आपण कसं पहिल्या जमान्याचे आहेत जरा थोडंसं. आणि आताच्या मुलांना कसं चपाती पाहिजे, बटाटा पाहिजे, काहीतरी पनीरची भाजी पाहिजे, मशरूमची भाजी पाहिजे. असं असतं बघा मुलींना. म्हणून नाही का, जसं आहे ना तसं खायला शिकायचं. कधी माणसाचा दिवस कसा असतो, कधी माणसाचा दिवस कसा निघतो आपल्याला माहीत नाही पडत. बघा, कालचं झालेलं सांगतो, आजचं सांगतो का, उद्याचं सांगतो का, पुढचं आपण काहीच सांगत नाही. रामकृष्ण हरी मुलींनो. आणि असंच बघा, ह्या गावामध्ये एक राजा होता मुलींनो. एक राजा होता तर त्याला नाही का लग्न होऊन 5 वर्ष झालं. त्याला काही मूल नाही, बाळ नाही, काही नाही. तर एक हे आला, ब्राह्मण आला. काय पूजापाठ होती, पूजापाठ केली आणि ब्राह्मणाला बोलले एवढं दिवस झालं, 5 वर्ष झालं पाळणा नाही हल्ला, काय आहे बात, म्हणजे काय आम्हाला मूलबाळ आमच्या नशिबात आहे का नाही. तर ते साधू आपलं ब्राह्मण म्हणला, बसा म्हणलं जरा, मी तुम्हाला पंचांग काढतो आणि तिथून पुढं तुम्हाला सांगतो. बरं म्हणले, या म्हणले बसा. मग बसल्याच्या नंतर मग पंचांग काढलं आणि बघायला लागले तर ह्यांच्या नशिबात काही मूल नाही होतं. तर आता ह्या ब्राह्मणाला वाटलं आता ह्यांना कसं सांगावं, ह्यांना लई वाईट वाटल, ह्यांना लई अवघड वाटल. आता कसं सांगावं, खोटं बोलावं तर इकडून मी पकडलं जाईल, खरं बोलावं तर इकडून मी वाईट लागल. म्हणून ते ब्राह्मणाने सांगितलं, म्हणला मूल होईन. कसं होईल की नाही का, तुम्हाला 7 वर्षाच्या नंतर मूल होईल. बघा, होईन म्हणले मूल. पण त्यांना वाटलं 7 वर्षामध्ये काही घडलं तर घडलं देवाच्या दयाने. पण सांगितलं, तुम्ही गाईला भाकर चारा, कुत्र्याला भाकर चारा आणि पक्ष्यांना बाजरी द्या, ज्वारी द्या, काय पण द्या असं पक्ष्यांना. आणि मंदिराच्या बाहेर कोणी बसतात ना आपले गोर गरीब, त्यांना मंदिराच्या जायचं पहिलं त्यांना खायला द्या, काहीतरी खायला, म्हणजे त्यांचा आत्मा शांत करा. मग त्यांच्या आत्मा शांत करून काय झालं तर झालं असं वाटलं त्या ब्राह्मणाला. म्हणून 7 वर्षाचे त्याला वेळ दिला. 5 वर्ष झालं, अजून 2 वर्ष म्हणले तुम्हाला आहे म्हणले टाईम. तर तुम्ही हे चांगलं पुण्य करत राहा. म्हणजे कुत्र्याला भाकर, गाईला भाकर, माशांना असं पीठ मळून पिठाच्या गोळ्या टाकायच्या, काय पण असं पक्ष्यांना शेव टाकायची. म्हणजे ब्राह्मणाला वाटलं की काहीतरी चमत्कार घडला तर घडला, म्हणून असं सांगितलं बघा मुलांनो. तर बघा, खरंच त्या ब्राह्मणाची जबान खरी झाली. वर्षानुवर्षे 2 वर्ष रस्ता बघितला आणि 3ऱ्या वर्षी
खरंच मग त्या मूल हे बघा म्हणजे त्या बाईला दिवस गेले. दिवस गेल्याच्या नंतर खुश झाली, म्हणली खरं झालं बामणाचं. बघा बामणाचं एक एक शब्द खरा आहे का नाही ते राजा बोलला. तर मग बायको म्हणते हो हो तुमचंच खरं आहे, तुम्ही बोलत होतात ना बामणाला विचारा, बामणाला विचारा. बरं झालं विचारलं, ते बरं झालं. पूजापाठ होतं म्हणून बामण आलेला होता त्यांच्यात, म्हणून त्याने विचारलं. बघा एखाद्याची जबान खरी असती आणि तशी माझी पण जबान आहे बघा, माझी पण जबान लई खरी आहे. माझं कुणी पण ऐकण ना त्याच्या जीवनाचं सोनं होतं या, आणि नाही ऐकण ना ते मग हे असंच जसं चाललंय तसं. ऐका मुलांनो मुलींनो, माझं एक एक बात खरी असती, माझं ऐकत नाहीत म्हणून सगळा गोंधळ होऊन जातं. म्हणजे काय चांगलं घडायचं ना तर ते घडत नाही. म्हणून तुम्ही माझी एक एक बात लक्षात ठेवा मुलांनो मुलींनो, माता बहिणींनो, माझ्या भावंडांनो, लक्षात ठेवा. माझी एक एक बात लक्षात ठेवा. मी हे बघा पहिल्यापासून मी सगळ्यांचं चांगलं केलेलं आहे. माझा कधी मी विचार केलाच नाही आहे, माझा विचार मी कधी केलाच नाही आहे. मी सगळ्यांचं चांगलं करायला बघितलेलं आहे आणि केलेलं आहे. म्हणून मुलांनो हे बघा माझा एक एक शब्द खरा होता या. काय आपण कसं पहिल्यापासून लई दिवस असे वाईट दिवस बघितलेले आहेत, वाईट दिवस बघितलेले आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगते की तुमचे दिवस चांगले आहेत. म्हणून तुम्हाला सांगते की माझं एक एक मी बोलते ना शब्द, माझा एक एक बोल खरा आहे. म्हणून तुम्ही माझं मी काय म्हणते ना ऐका जा. तुम्ही मुलांनो मुलींनो, माता बहिणींनो, माझ्या भावंडांनो, तुम्ही ऐका जा. आणि तुम्ही हे बघ ऐकलं माझं जर ऐकलं तर तुमच्या जीवनात नक्कीच हे बघा नक्कीच बदल होईल तुमच्या जीवनामध्ये. म्हणून तुम्ही मुलांनो मुलींनो, माता बहिणींनो, भावंडांनी माझं ऐका जा. तुम्ही असं मी बोललेलं असं वारेवर शब्द सोडत जाऊ नका. खरं सांगते मी, खोटं नाही सांगत. म्हणून हे बघते बामणाचं सांगता मी मध्ये माझ्याबद्दल बोलले, तुम्हाला माफ करा मुलींना, माफ करा. बघा मग काय बामणाला 7 वर्षांनी मूल झालं. पहिले किती झालं तर 5 वर्ष, नंतर 2 वर्ष, म्हणजे 7 वर्षांनी त्या बामणाची जबान खरी झाली. म्हणजे खरी नाही त्यांनी अंदाजच सांगितलं होतं. त्याला वाटलं जाणते केले, वैदी केले, वैद्याचे औषधं खाल्ले, म्हणजे काही 12 प्रकार केले तरी मूल नाही झालं. परी त्याला वाटलं की ह्यांची समज काढण्यासाठी का तर माझं खरं पण होतंय बोलणं कधी कधी. म्हणून त्याच्या तोंडातून शब्द निघाला की तुम्हाला 7व्या वर्षात मूल होईल. तर ते खरंच राहिलं, मूल राहिलं. बघा जन्माला आलं आणि कितीतरी पण एक सांगितलं त्याने, त्या बामणाने एक सांगितलं, अवघड सांगितलं, अवघड. म्हणजे ते बामण म्हणला बघा तुम्हाला जर मूल होईल परी तुमचं मूल नाही का संन्यास घेईन तुमचं मूल. नाही म्हणले, असं नाही होणार, काहीतरी तुम्ही उपाय काढा. बरं म्हणले उपाय काढू आपण, परी पहिलं मूल तर होऊ द्या. तर मग ते राजा म्हणला नाही म्हणला, मी त्याला बाहेरची हवा नाही लागू देणार. जन्मलं तसं मी ह्या राज्यामध्ये मी मोठे मोठे राजवाडी बनवणार, त्याच्यामध्ये पक्षी ठेवणार, त्याच्यामध्ये 10 दाशी ठेवणार, 10 नौकर ठेवणार, 10 हे प्रधान ठेवणार स्पेशल त्या मुलासाठी. आणि शेती पण त्या वाड्यातच करणार, शेतीची पण हवा त्याला वाड्यातच भेटायला पाहिजे. आणि गाई ठेवणार, म्हशी ठेवणार, बकऱ्या ठेवणार, कोंबड्या ठेवणार, सगळे पक्षी ठेवणार, मोर ठेवणार. म्हणजे आता त्याला जागा किती असणार हो, जागा एका गावा एवढी जागा, एका गावा एवढ्या जाग्यामध्ये त्याने एवढं बनवलं की त्याच्यामध्ये हे तळ्यासारखं असतं पवायला मोठं, ते बनवलं, ते गार्डन बनवलं, क्रिकेट खेळायचं बनवलं, बॉल खेळायचं बनवलं, सगळं बनवलं त्याने. म्हणजे चिमण्या त्याच्यातच, कावळे त्याच्यातच, पक्षी कोणचे पण पक्षी त्याच्यातच, वाघ, शिव, लांडगा, कोल्हं, सगळं त्याच्यात जेवढे बी पक्षी आहेत ना ते त्याच्यातच ठेवले. म्हणजे अलग पिंजरं करून, का तर आपल्या पोरांनी म्हणायला नाही पाहिजे की मला बाहेरचे काय दाखवा. त्याला वाटलं पाहिजे हे गावच आहे, गावासारखं त्यांनी सजावट केलं. वाडे मोठे वाडे बनवून ह्याकडीतून निघलं ना अर्धा तास जायचं त्या बाहेर निघायला. असं
म्हणजे त्या पोराला वाटतच नव्हतं की बाहेर या गाव आहेत की बाहेरची दुनिया आहे. त्या पोराला कधीच काय वाटत नव्हतं. तरी पण हे बघा, पोरग ते लहानाचं मोठं झालं. सगळ्या गावा एवढ्या म्हणजे एका गावा एवढं घरं बनवले त्याने, राजमहल बनवले त्यांनी, सगळं बनवलं की आपल्या पोराला बाहेरची हवा नको. शिक्षणदार घरातच बोलवले, शिक्षक लोक घरातच बोलवले, मास्तर लोक घरातच बोलवले, मास्तरनी घरातच बोलवल्या, ट्युशनवाले घरातच बोलवले. म्हणजे त्या पोराला वाटत होतं की हेच गाव आहे. असं केलं त्याने की त्याला वाटायचं की बाहेर निघलं तर माझं पोरगं संन्यास घेईल बाहेरच्या दुनिया बघून. बघा असं असते मुलांनो. पण हे बघा, होणारी गोष्ट कधीही चुकत नसते या, असं असतं बघा. तर बघा, ते पोरगं लहानाचं मोठं होईल, खेळणं तिथंच, ते जनावर तिथंच, शेत तिथंच, माळवं तिथंच, सगळं तिथंच. मग त्या पोराला वाटतच नव्हतं की बाहेर बी एक दुनिया आहे, वाटतच नव्हतं. सूर्य निघायचा तर आपलं सगळं ह्याच्यात पडायचं, आपल्या राजमहलवर पडायचा. चंद्र निघायचा तर राजमहलवर, हे चांदण्या निघायचा तर राजमहलवर. म्हणजे काहीच नाही कमत नाही. गाव जसं काय गाव आहे तसं त्यांनी राजवाड्यावर एवढं मोठं आहे त्या गावा एवढा बनवला. आणि त्याच्यातच सगळे पिंजऱ्यामध्ये पक्षी हे ते आणि बकऱ्या हे ते असं चरायलेल्या खेळायलेल्या, आपले राऊंड. बघा, राजा बोलो आणि दल हालो. राजा काय एक करत नाही, राजा सगळं करतो. तर राजांना काय कमी राजाला? तुम्ही सांगा मुलांनो, माता बहिणींना, माझ्या भावंडाईनं, काय राजाला कमी असतं? आणि मग पोरगं लहानाचं मोठं झालं म्हणले, आता ह्याचं लग्नाचं वय झालं आहे, आता ह्याचं लग्न करायला पाहिजे. म्हणून बघा, लग्न करायला मुलगी बघितली आणि म्हणले हे काय ह्याच गावची मुलगी आहे. तिथंच एक घर बनवलं. तिथं म्हणजे आता दाशी हे ते सगळे, आता तिथं सगळेच ना. मग तिथलीच मुलगी बघून लग्न केलं. आणि लग्न केल्याच्या नंतर त्याला एक लेकरू झाल्याच्या नंतर मग त्याचं मन चलबिचल व्हायला लागलं. त्याला वाटायला लागलं की माझं सगळंच इथं आहे, तरी बी माझं मन असं वाऱ्या का होतं आहे, माझं मन चंचल का होतं आहे. तर मग एक शिपाई होता, एक परदान होता. तर मग परदानाला म्हणला, ह्याच्या बाहेर काय आहे का अजून दुनिया? तर ते म्हणायचं नाही म्हणून लहानाचं मोठं केलं त्याला. पण ते सांगतच नव्हता. ते म्हणला, परदानजी म्हणला, मी तुमच्या मांडीवर खेळलो आहे, मला खरं सांगा. स्वतःची शपथ घातली आणि त्या परदानाला मजबूर केलं सांगण्यासाठी. आणि त्याने सांगितलं, स्वतःची शपथ घातली. म्हणलं, हो परदानजी, आपलं राजेसरी आहे की म्हणला, ह्याच्यानंतर आहे म्हणला, खरं सांगायचं म्हणला, शपथ स्वतःची घातली. आणि मग त्यांनी मजबूर होऊन म्हणला आहे, तर म्हणला आहे तर मला दाखवा तुम्ही, माझं अर्धे राज्य तुम्ही घ्या, पण हे मला दाखवा तुम्ही. आणि त्याला बाहेरची दुनिया दाखवली त्यांनी गपचिपमध्ये मायबाप कुठं तर गेले असते ना कोणत्या गावाला, तर गपचिपमध्ये त्या राजाच्या मुलाला दुनिया बाहेरची दाखवली. बाहेरची दुनिया गेल्या त्याला असं हवा लागली ना त्याला बाहेरची, की म्हणला काय हे स्वर्ग आहे. म्हणजे त्याला मग सगळे माणसं दिसायले, अलक घोडे, गाढवं, पक्षी, नद्या, नाल्या, शेरं दिसायला लागलं त्याला. आणि म्हातारं दिसलं, एक दिसलं त्याला, असं कोडी दिसलं एक. म्हणजे एक त्याच्या अंगावर चट्टे आलेले होते, ते लई असा घाबरून गेलेला होता. म्हणजे त्याची मजबुरी लई मोठी होती, त्याच्या अंगावर लाल चट्टे होते. तर मग उभा राहिला तिथं, त्याचा रथ थांबवला, म्हणला उभा करा. आणि मग त्याला विचारलं, ह्याला परदानला विचारलं, म्हणला परदानजी हे काय आहे, त्यांच्या अंगावर चट्टे काय एवढे? तर ते म्हणला, त्यांना कोड फुटलेलं आहे. म्हणला हे असं कोड का फुटतंय, सगळ्यालाच होतंय का? तर ते म्हणला नाही, कोणाला तरी होतंय. तर म्हणला ते घाबरल्याच्या नंतर पुढं भेटला एक म्हातारा, असा काठीवर काठी टेकट चाललेला. तर म्हणतो, हे असा का झालाय, चेहरा खराब झालाय, हात खराब झालेत, त्याचे हाताला सुरकुट्या पडल्यात, हे का असा वाकून गेलाय, काय झालं ह्याला? ते म्हणला, ते पण आपल्यासारखाच जवान होता, आता ते म्हातारा झालाय म्हणून ते तसं झाले. ते घाबरला, म्हणतो अरे बापरे. ते म्हणले, प्रधान म्हणला सगळ्यालाच म्हातारं व्हावं लागतंय. ते म्हणला अरे बापरे, मग मी पण असं होणार का? ते म्हणतो हो, आपण बी असं होणार.
लय घाबरला ते. घाबरला, पुढं चालायला लागलो तर एक मैत दिसली. मैत दिसल्याच्या नंतर ते त्यांच्या आया बहिणी रडायलेलं, पाहुणे रडायलेलं आणि मैत चाललेली असं कपड्यानी, पांढऱ्या कपड्यानी झाकलेलं, ते ह्याच्यावर टाकलेलं, वरी खांद्यावर घेऊन चाललेलं मैत. ते म्हणतं हे काय? ते म्हणतो ते म्हातारा झाला होता, ते मेला. तर म्हणतो मग म्हातारा झाल्यावर मेल्यावर मरतं का? ते म्हणलं हा मरतंय, म्हातारा झाल्यावर मरावं लागतं, जवानीत बी मारावं लागतं. ते लय घाबरलं आणि मग आलं बाबा घरी. आलं घरी, नाही अन्न खायना, नाही पाणी प्यायना. बायको म्हणायला लागली काय झालं हो तुम्हाला राजेश्री, काय झालं तुम्हाला? तर काय सांगायचंच नाही. ते बिमार पडायला काळजी करून म्हणला बघा कसं बाहेरच्या दुनियात गेलो, मला हे कळलं. मला लहानपणापासून इथंच सगळं करून दिलं मायबापाने आणि मला आता कळले बाहेरची दुनिया. पहिली जर कळली असती, मला मोकळं सोडलं असतं तर अशी दुनिया मला कशाला बघायला भेटली असती. मग त्याने बघा संन्यासच घेतला. त्याने संन्यासच शेवटी घेतला. बघा ह्याची जबान झाली का नाही खरी? कोणाची? त्या बामणाची. बघा एवढं त्याला पिंजऱ्यामध्ये ठेवून सध्या ते बाहेर निघला. बाहेरची दुनिया बघून बघा ते शेवटी त्यांनी संन्यास घेतला. त्या ब्राह्मणाने सांगितलंच होतं हे मुलगा मोठा झाल्यावर संन्यास घेणार आहे. बघा एवढं राजमहलमध्ये ठेवून सध्या शेवटी त्यांनी संन्यास घेतला. असं माणसाने नाही का काही मनात नाही आणायचं. जशी आपल्याला देवाने जीवन दिले ना तसं चालवत राहायचं. एक ना एक दिवस तरी हे बघा जवान बी जातेत, म्हातारे बी जातेत, लेकरं पण असं होतंय. काय करायचं? जसं आपलं जीवन दिलंय तसंच जगायचं असते. मुलींना माता बहिणींना सुखी राहावा, मस्त राहावा, आनंदी राहावा. माझा आशीर्वाद सगळ्याला आहे. म्हणून मोठा माणूस काय सांगते ते ऐक जा, बस जा, बोल जा मोठ्या माणसाबरोबर, त्याची जाणकारी घेत जा. मोठ्या माणसाला कळत या. अहो तुम्हाला हे बघा मोठा माणूस घरात कशाला असते? तुम्हाला सांगण्यासाठी असते, तुम्हाला ज्ञान देण्यासाठी असते. तुम्ही म्हाताऱ्या माणसाची नफरत का करताय? अहो एक ना एक दिवस तुम्हाला पण म्हातारा व्हायचं आहे. आता हे जवानी माणसाची अशीच राहत नसते. आम्ही पण कधी होतो जवान, आम्ही पण कधी होतो बाळ. आम्ही काय असंच उठल्या म्हातारं नाही झालो, जन्माल्या म्हातारं नाही झालो. सगळ्याला म्हातारं व्हायचं असते. मुलींनो हे बघा म्हाताऱ्या माणसाची काळजी घ्यावा, मायबापाची काळजी घ्यावा. कोण सुखी आहे दुःखी आहे, कोण दुःखामध्ये आहे त्याला सपोर्ट करा. कोण बिमार आहे त्याला मदत करा. कोण भुकी आहे त्याला खायला घाला. कोण पाणी पाहिजे त्याला पाणी द्या. हे बघा हेच जीवनामध्ये आहे. आणि एक दुसऱ्याशी जोडून राहावा आणि घरच्या म्हाताऱ्या माणसाचा लाड करा. तुमचा पण त्याने लाड केलेला असते. मुलींनो तुमचा पण त्याने लाड केलेला असते, लाडामध्ये वाढवलेला असते तुमच्या पण मायबापाने. तुम्ही काय जन्माल्या काय जवान नाही झालात का कामाला नाही लागलात. मुलींनो हे बघा माझा बोल तुम्ही लक्षात ठेवा. रामकृष्ण हरी, जय सीताराम सगळ्यांना. नमस्कार सगळ्यांना. हर हर महादेव. सगळ्यांना राम राम. हे बघा हे झाडापासून मी चालू केले. बघा या झाडापासून कथा चालू केली मी. मुलांनो या झाडापासून कथा चालू केली हो मी.